बाबा हो बाबा आई कुठे आहे? काय रे काय काम होतं? हा ये जरा ऑफिसच्या फाईल आहेत त्यावर त्याची सही हवी आहे. मला सांग तू हॉलमध्ये बघितलंस का? हो मी हॉलमध्ये बघितलं तिथे नाहीये. मग म्हटलं इथे असेल म्हणून इथे आलो तर इथे पण नाहीये. अरे मग कुठे गेली असेल ही? हे म्हणजे तसंच जर का महत्वाचं काही काम असेल तर सांगून जाते, न सांगता कधीच नाही गेले आजपर्यंत. तू घरात विचारलंस का कुणाला सांगून गेली का म्हणून? बाबा मी सगळ्यांना विचारून झालोय, मी सगळीकडे शोधून झालोय, आई कुठेच नाहीये घरात. पण मी जरा परत व्यवस्थित बघतो, बाहेर असेल कदाचित. बघ बघ मी आलो. आत्ता कुठे गेली असेल ही? देवी आई, देवी आई, देवी आई, देवी आई, देवी आई, आज लई मोठं पाप केलंय मी. तुमचा अपमान केला, तुमच्याशी नको त्या भाषेत बोलले मी, आणि त्यासाठी देव मला कधीच माफ नाही करणार. उठ. तू माझा मुलगा माझ्यापासून दूर घेऊन गेलीस याबद्दल माझा तुझ्यावरचा राग कधीच कमी होणार नाहीये. पण आज माझ्या मुलाने तुझ्यावर हात उगारून माझ्या संस्कारांचा अपमान केलाय. मला कधीच वाटलं नव्हतं की माझा मुलगा एखाद्या स्त्रीशी असं वागू शकेल. देवी आई, तुम्ही प्लीज त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका ना. आदित्य सरांनी माझ्यावर हात उचलला याचं वाईट नाही वाटलेलं मला. उलट माझ्यावर हात उचलून त्यांनी तुमच्यावरचं प्रेमच सिद्ध केलंय. मी तुम्हाला वचन दिलं होतं देवी आई, आदित्य सरांना माझ्यापासून लांब करून तुमच्याकडे पाठवेन. मी आदित्य सरांना तिकडं न पाठवून सुद्धा आदित्य सर तुमच्या दिशेनं एक पाऊल पुढे आलेत. तू काय करणार आहेस, कसं करणार आहेस मला माहित नाही, पण एक लक्षात ठेव, आता तुझ्याकडे फक्त 5 दिवस उरलेत. तुम्ही नका काळजी करू देवी आई, तुमचा मुलगा तुमच्याकडे नक्की परत येईल. देवा, मी देवी आईशी ज्या पद्धतीनं वागले त्यासाठी मला माफ कर, आणि देवी आईनं दिलेलं वचन पूर्ण करण्याची ताकद दे मला. पहिले असं कधी न सांगता कुठेच जात नाही. आदित्यला तर भेटायला गेलीच असेल ना? काय झालं प्रीतम, काय कळलं का? नाही बाबा, मी आईला फोन करतो, आई फोन पण उचलत नाहीये. कुठे गेली असेल? कदाचित अंदाज समजा, पण आदित्यला भेटायला गेली असेल. कारण काय, आदित्य आजारी आहे हे कळल्यानंतर तिच्यातली आई शांत बसणार नाही ना. बाबा बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे दादा आजारी असतो तेव्हा आईच्या मनाची किती घालमेल होती हे माहितीच आहे ना आपल्याला. मला असंच वाटतंय की आई दादाकडे गेली असणार. मी दादाच्या फोनवर फोन करून बघू का? हो कर. आई, आई, आई कुठे गेला होता तुम्ही? आम्हाला सगळ्यांना खूप काळजी वाटत होती तुमची. तुम्ही सगळेजण जेवायचे थांबले असाल तर जेवून घ्या, मला भूक नाहीये. आई, तुम्ही जा आतमध्ये, मी बोलतो अहिल्याशी.
मालकीन बाई हे नको सकते ना. नाही पिणार त्या. आपल्या चाळीतल्या नळाचं पाणी प्यायची सवय नाहीये ना त्यांना. अर्धी चतकोर शिळी भाकरी खाऊन राहण्याची सवय झालीये. तुमच्या घरचं पंचपक्वानाचं जेवण पचलं नसतं माझ्या धनींना, म्हणून मी त्यांना तिकडं नाही येऊ दिलं. एक मिनिट, मी इथे माझा अपमान करून घ्यायला आलेले नाहीये. मी सुद्धा तुम्हाला इकडे येण्याचं आमंत्रण दिलं नव्हतं. देवी आई, देवी आई, तुमचा अपमान केला, तुमच्याशी नको त्या भाषेत बोलले मी, आणि त्यासाठी देव मला कधीच माफ नाही करणार. तू कुठं गेली होतीस हे बाहेर जरी सांगितलं नाहीस तरी मला माहिती आहे तू कुठं गेली होतीस. आदित्य आजारी आहे हे कळल्यावर तुझं आईचं मन कळवल्याशिवाय कसं राहील. तुला राहावलं नाही म्हणून आदित्यला भेटायला चाळीत गेली होतीस ना. तिकडे जाऊन जाब विचारला असशील जेवायला का नाही आलास म्हणून. श्रीकांत, मला खरंच कळत नाहीये मी काय करते. मी अशी नाहीये. मी जे वागतेय ते चुकीचं वागतेय का असा विचार केला तर असं वाटतं की नाही, एक आई म्हणून मी जे वागतेय ते योग्यच आहे. कारण हे बघ, आपण आपल्या मुलांवर एक प्रकारचे संस्कार केलेले असतात आणि जेव्हा आपली मुलं त्या संस्कारांच्या विरुद्ध वागतात तेव्हा एखादी आई कशी रिॲक्ट होईल. आता मी तशीच रिॲक्ट होतीये. पण मग मनात येतं की मी अशी नाहीये. पण मग असं वाटतं की हा माझा स्वभाव नाहीये. श्रीकांत, आत्ता माझ्या डोक्यात ना एक युद्ध चाललंय. खूप खूप प्रश्न उभे राहिलेत आणि एकाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये. श्रीकांत, माझं मन ना आतल्यात घुसमटल्यासारखं होतंय रे. पोरा, तुझी बायको लई गुणाची आहे, पण तू आज तिच्यावर तुझ्या मालकिनीसाठी हात उगारलास. लई वाईट केलंस बघ तू. अरे घरच्या लक्ष्मीचा असा अपमान करायचा नसतो पोरा. अर्धांगिनी आहे ती तुझी. तुझ्या बाबतीत काही निर्णय घेण्याचा अधिकार तिला बी आहे. आणि नाही पटलं निर्णय याचा अर्थ तू तिच्यावर हात उचलावा असं नाही होत पोरा. पोरा अरे थांब. आधी आधी अरे अरे पोरा काय करतोस तू. अरे ऐक माझा. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.